नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, उद्धव ठाकरेंना दिल्लीतून फोन। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव वाढला आहे। दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले। पण यानंतर पाकिस्तानने भारताबद्दल चुकीची विधाने करत बदनामी करण्यास सुरुवात केली। त्यामुळे केंद्र सरकारने भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती तसेच भारतीय सैन्याच्या कारवाई संदर्भात जगभरातील विविध देशांमध्ये जाऊन सत्यता आणि माहिती देण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी सर्वपक्षीय खासदाराचे शिष्टमंडळ तयार करत आलं आहे। यामध्ये फक्त सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्षातील अनेक खासदारांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे। पण यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून एकही खासदाराला सहभाग करण्यात आला नव्हता। यावरून शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता। पण आता याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन करून सर्वपक्षीय शिष्टमंडळ संदर्भात माहिती दिली। तसेच या शिष्टमंडळात शिवसेना उभाटा गटाच्या खासदाराचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांचे शिष्टमंडळ संदर्भात फोन केला। देशाचे शिष्टमंडळ दहशतवादाविरुद्ध आहे याची खात्री मिळाल्यानंतर आम्ही सरकारला आश्वासन दिले की आम्ही या शिष्टमंडळाद्वारे आपल्या देशाचे जो योग्य तसेच आवश्यक जे करू इच्छितो त्यानुसार खासदार प्रियंका चतुर्वेदी देशभरातील इतर खासदारासह या शिष्टमंडळाचा भाग असणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।